नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारा अंडा मसाला बनवणार आहोत. अगदी झटपट होतो आणि अगदी चविष्ट असा हा अंडा मसाला तयार होतो. तर आज आपण अगदी झणझणीत आणि चटपटीत असा अंडा मसाला बनवणार आहोत. एकदा जर हा अंडा मसाला तुम्ही बनवला तर नेहमी अशाच पद्धतीने बनवाल असा हा अंडा मसाला तयार होतो. तर आज आपण इथे अंडा मसाला ही रेसिपी बनवणार आहोत. एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेले 2 कांदे, कांदा हा बारीकच चिरून घ्यायचा म्हणजे मसाला छान तयार होतो. जो आपण अंडा मसाला करणार आहोत तो मसाला छान मिळून येतो. म्हणून आपण इथे कांदा बारीक चिरूनच घ्यायचा आहे. तर इथे आता स्लो गॅसवर कांदा आपण परतवून घेणार आहोत. तर कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत. तर इथे कांदा परतवून होईपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टोमॅटो घेणार आहोत. 2 कांदे घेतले तर 1 टोमॅटो घ्यायचा आणि थोडी कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची. तर आता आपण इथे पाण्याचा वापर न करता असाच आपण हा मसाला छान बारीक वाटून घेणार आहोत. तर इथे टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर छान बारीक झालेली आहे. तर आता आपण कांदा कितपत लालसर झालेला आहे तो पाहू शकता. इथे कांदा लालसर झालेला आहे म्हणजे छान तळला गेला आहे. आता इथे आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. कांदा तळून झाल्यानंतर आपण इथे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आपण रंगासाठी वापरलेली आहे आणि घरगुती लाल तिखट 1 चमचा. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि अर्धा चमचा इथे आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे. तर आलं लसूण पेस्टचा जास्त वापर करू नका. अगदी आपण अर्धा चमचाच इथे आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे आणि आता मसाले स्लो गॅसवर छान परतवून घेणार आहोत. तर अगदी कच्चेपणा जाईपर्यंत आपण अगदी 1 मिनिटभर आपण मसाले परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. अगदी स्लो गॅसवरच आपल्याला मसाले परतवून घ्यायचे. तर इथे अगदी 1 मिनिट झालेला आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेतलेला आहे. टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची तो आपण आता या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण छान परतवून घेणार आहोत. तर अगदी स्लो गॅसवरच आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तर इथे मसाले परतवून झाल्यानंतर आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत. अगदी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे कांदा छान शिजला जातो. तर इथे मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत. त्याच्यामुळे कांदा छान शिजला जातो. तर इथे आपण थोडं पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आपण मसाला छान स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत. नेहमी तीच अंडा करी किंवा अंड्याचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर अशा पद्धतीने एकदा हा अंडा मसाला बनवून बघा. अतिशय चविष्ट असा हा अंडा मसाला तयार होतो. तर इथे आता आपण 1 मिनिटभर हा अंडा मसाला छान परतवून झालेला आहे. हा मसाला छान परतवून घ्यायचा म्हणजे ग्रेव्ही छान तयार होते. तर इथे आता मसाला छान परतवून झाल्यानंतर अगदी 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत. तर इथे 2 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपण आता अंडा मसाला आहे तो आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता अंडा मसाला छान आपला तयार झालेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा मसाला आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे मसाला छान ढवळून झालेला आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. तर इथे आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे. तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. आपण उकडून घेतलेली अंडी आहेत आणि आता आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. इथेच थोडंसं आपण इथे मीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे. तर इथे आपण तव्यामध्ये मसाले न टाकता आपण इथे अंड्यांना अशा पद्धतीने आपण चिरून मीठ आणि मसाला लावून घेणार आहोत. तर इथे आपण चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं इथे लाल तिखट घेतलेलं आहे, घरगुती लाल तिखट. तर इथे आपण आता अशा पद्धतीने मीठ आणि मसाला मिक्स करून झालेला आहे आणि वरून आपण आता अंडी अशा पद्धतीने जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आपण सर्व अंड्यांना लावून घेणार आहोत. कधी-कधी काय होतं आपण तव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकतो आणि त्याच्यावर सर्व मसाले टाकतो. पण मग ते करपण्याची शक्यता असते आणि मग करपल्यामुळे अंडी कडवट असा वास येतो. तर आपण अशा पद्धतीने जर मीठ आणि मसाला छान आपण अंड्यांना लावून घेतला आणि थोड्याशा तेलावर आपण परतवून घेतली तर छान तळली जातात.
तर एकदा अशा पद्धतीने ही अंडी तळून बघा, खूप छान चविष्ट अशी ही अंडी तयार होतात. तर अगदी आता फ्राय पॅनवर आपण थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण आता स्लो गॅसवर अंडी सर्व आपण तळून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवूनच आपल्याला अंडी छान तळून घ्यायची आहेत, म्हणजे अगदी थोड्याशा तेलावर आपण परतवून घेणार आहोत. तर इथे आता एक साईड छान भाजून झालेली आहे आणि आता पलटी करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता अंड्याला आपण जो मसाला लावलेला आहे तो बिलकुल करपलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण अंडी छान आपण तळून घेणार आहोत. अगदी थोड्याशा तेलावर आपण शॅलो फ्राय करून घेतलेली आहे. तर इथे आता अंडी आपण शॅलो फ्राय करून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. आणि तुम्ही जर मुलांना चपातीबरोबर किंवा भाताबरोबर अंडी दिली तर मुलं अगदी आवडीने खातील. तर एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा, खूप छान चविष्ट अशी ही अंडी तयार होतात. आता ही शॅलो फ्राय केलेली अंडी आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण अंडी शॅलो फ्राय केलेली आहेत ती अशा पद्धतीने आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. तर अगदी हलक्या हाताने आपण अंडी अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत. तर इथे आपण मसाल्यामध्ये अशा पद्धतीने अंडी छान परतवून झालेली आहेत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून अगदी 1 मिनिटभर आपण एक छान वाफ येऊ द्यायची आहे. तर इथे 1 मिनिट झालेलं आहे आणि इथे पाहू शकता छान असा अंडा मसाला तयार झालेला आहे. तर हा अंडा मसाला तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा अगदी ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकता. तर अतिशय चविष्ट असा हा अंडा मसाला तयार होतो. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अगदी झटपट तयार होणारा चमचमीत आणि चटपटीत असा हा अंडा मसाला तयार होतो. तर इथे आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे. नक्की रेसिपी बनवून बघा. तर अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.